नमस्कार भावांनो, आज चालू असलेल्या मौजी निमसोड मैदानामध्ये सेमी क्रमांक 2मध्ये आपल्याला थरार बघायला मिळाला। खरं तर भावभावांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष होतं, पण बाजी मारली तिसऱ्याने। तर ती कोणी बाजी मारली? सेमी क्रमांक 2 सुटला तेव्हा खरं लक्ष लागलं होतं बकासूरकडे, कारण की त्याची गाडी पुढे होती। बकासूर आणि खडकवासला चिक्याची एका साईडला लक्ष होतं महाराजकडे। बकासूरच्या धावणीतील हा त्याचा भाऊ महाराजचा पैरा होता राणा, पण महाराज आपल्याला मागे दिसत होता। पण असं वाटलं होतं एक वेळ की बकासूरच जिंकेल, बाजी मारेल, पण बाजी मारली तिसऱ्याने। तर ती कोणी बाजी मारली? तर सेमी क्रमांक 3मधून तास 3वरून गाडी जी पळाली ती म्हणजे शंभू आणि नखऱ्या। चांगलीच गाडी पाळली शंभू आणि नखऱ्याची। तर सेमी क्रमांक 2मध्ये ही बाजी मारली शंभू आणि नखऱ्याने। खरं तर सर्व बकासूर प्रेमींचं सिक्सरी धावणीच्या सर्व प्रेमींचं लक्ष लागलं होतं बकासूर आणि महाराजकडे। काहींनी अपेक्षा केली होती की महाराजला बरेच दिवस गुलाल नाही, महाराज देखील जिंकावा। काहींना वाटत होतं बकासूर जिंकावा, पण कोणीही जिंकावा, पण शेवटी बाजी मारली तिसऱ्याने। चांगलीच गाडी पळाली, त्याचं कौतुक केलंच पाहिजे शंभू आणि नखऱ्याचं। चांगलीच गाडी पळाली। तर यावेळी पुन्हा एकदा आपला बकासूरला 2 नंबरवर समाधान मानावं लागले। म्हणजेच काय, बकासूर आणि खडकवासलाचा चिक्या क्वार्टर फायनलला पात्र झालेले आहेत। द्वितीय क्रमांक मिळवला सेमी 2मध्ये, पण क्वार्टर फायनलला आपल्याला समाधान मानावं लागलं बकासूर आणि चिक्याला। आणि महाराज आणि राणाचा पूर्णपणे पराभव झाला। खरं तर लक्ष लागलं होतं भावाभावांच्या लढतीमध्ये, पण बाजी मारली तिसऱ्यानेच। अभिनंदन शंभू आणि नखऱ्याचं। चांगलेच गाड्या पळायला कमबॅक करतीलच नक्की। महाराजला 3 फेऱ्याच्या मैदानात गुलाल सध्या मिळत नाही, पण येणाऱ्या मैदानात नक्कीच महाराजला गुलाल मिळेल। आणि बकासूर तर माहितीच आहे कमबॅक करण्यात माहीर आहे। येणाऱ्या मैदानात टॉपचेच पैरे आहेत। आत्ता येतील ती मैदानं बकासूरचे सर्व टॉपचे पैरे आहेत, कारण की पेडगाव हिंदकेसरी मैदानाची तयारी आहे। त्यामुळे बकासूरला तर नक्कीच गुलाल मिळेल। पेडगाव हिंदकेसरीसुद्धा मैदान गाजवेल, असेच पैरे आहेत। तर शुभेच्छा येणाऱ्या मैदानात बकासूरला देखील आणि महाराजला। धन्यवाद।